नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. लोकशाही राऊंडअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी पार पडली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी आज युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद आज संपला. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवावं अशी मागणी कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ आता देवदत्त कामत यांनी देखील केलेली आहे. एकनाथ शिंदेंची याचिका ही फेटाळण्यायोग्यच होती. अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला आहे. आपल्या युक्तिवादामध्ये देवदत्त कामत यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण बघूया. मुख्य नेते पदाचा दावा करताना आवश्यक ती कागदपत्र जोडली गेली नव्हती असं देवदत्त कामत म्हणाले. एकनाथ शिंदेंची याचिका फेटाळण्यायोग्यच होती. अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच आयोगाकडनं चिन्हाचा निकाल दिला गेला. त्याचा विपरीत परिणाम अपात्रतेच्या निकालावर होणं स्वाभाविक होतं. केवळ अध्यक्षच अपात्र ठरवू शकतात असं नाही, तर अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही असं सुद्धा त्यांनी युक्तिवाद करत म्हटलेलं आहे. आणि आयोगानं सुद्धा निर्णय देताना बहुमत केवळ कुणाकडे आहे एवढंच पाहिलं. विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्ष हा कायम वरचढ असतो असा दावा कामत यांनी केला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.